राजू वंश यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय मोठ्या कार्यक्रमाचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजच्या निमित्ताने मी आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते की जे बाबासाहेबांनी जे आपल्याला विचार दिलेले, जे संविधानाच्या माध्यमातून जे आपल्याला सगळ्या जनतेला अधिकार दिलेला आहे आणि आज बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे नसून आज त्यांचे विचार हे सगळ्या समाजासाठी पोहोचलेले आहे, सगळ्या समाजांपर्यंत पोहोचलेले आहे आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला आज संविधानाच्या माध्यमातून एक हक्काने जगायचा अधिकार दिलेला आहे. म्हणून आज ही जयंती आपण ज्या पद्धतीने उत्साहाने एका दिवसासाठी साजरी न करता त्यांच्या विचारांनी आपण वर्षात 365 दिवस साजरी करावी अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि खूप खूप माझ्याकडनं शुभेच्छा. कलावंत सुद्धा बुसावला आलेले आज प्रोत्साहन आज राजभवनने त्यांच्या वतीने त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याच्या वतीने आज चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे. आज गीतांचा आणि एकदम फेमस कलाकार आलेले आहेत नाशिक आपले संभाजीनगरवरनं, तर नक्कीच त्यांचं पण मी इथे स्वागत करते आणि आपण सगळे त्या कार्यक्रमात उपस्थित राहणारच. तर अजून परत त्यांना आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या भुसावळमध्ये परत येण्याची परत इच्छा व्हावी अशा पद्धतीने आपण सगळ्या लोकांनी प्रतिसाद द्यावा. श्रीराम पाटील आला एक राजकीय प्रश्न ते म्हणाले की रक्षाताई येणार नाही, येणार कुठे येणार नाही, ते निवडून येणार नाही. ते तर आता 4 जूनला जनतेच्या हातात तो निकाल आहे. आज उमेदवार म्हणून नक्कीच मी पण म्हणेल की मी जास्त मतांनी निवडून येणार आहे. आज आपण बघायला गेलो की जो लोकांमध्ये उत्साह आहे त्या आज मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आज लोकांमध्ये उत्साह आहे, जोश आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आज